नमस्कार मित्रांनो, ईपीएफओ मार्फत एक मोठी अपडेट आलेली आहे। तर आता पीएफ धारकांना आता त्यांच्या खात्यातील 100% रक्कम काढता येणार आहे। परंतु यासोबतच काही नवीन बदल व नवीन नियम यामध्ये लागू करण्यात आलेले आहेत। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्यामुळे सर्व पीएफ खातेधारकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर आता ईपीएफओने पीएफ खातेधारकांसाठी 7 नवीन बदल केले आहेत। तर हे 7 नवीन बदल सर्व पीएफ खातेधारकांनी समजून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला याचा योग्य पद्धतीने वापर करता येणार आहे। तर आता पीएफ अकाउंट मधून तुम्हाला 100% पैसे काढता येणार आहे। तर ईपीएफओ म्हणजेच एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने 13 ऑक्टोबर रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या झालेल्या मीटिंग मध्ये या संदर्भात ऑफिशियल घोषणा केली आहे। तर ही एक भारत सरकारची स्कीम आहे जी नोकरी करणाऱ्या नागरिकांसाठी असते। तर यामध्ये प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारामधून थोडे पैसे कट होतात आणि तेवढेच पैसे तुमची कंपनी सुद्धा त्यामध्ये ऍड करते। तर हे आपण एक्झाम्पलने समजून घेऊयात। तर समजा तुमचे पगार 25,000 आहे, तर 2500 रुपये तुमच्या पगारातून कट होतात आणि त्यातच कंपनीमधून पण 2500 रुपये मिळतात। तर एकूण 5,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये ऍड होतात आणि या पैशांना सरकारकडून व्याज मिळतं 8.25% प्रत्येक वर्षाला। आणि या पैशांचं जे व्याज होतं त्या व्याजाला सुद्धा व्याज मिळतं, म्हणजेच कंपाऊंडेड इंटरेस्ट मिळतं। तर आता समजून घ्या की याआधी जुने नियम काय होते आणि आता नवीन नियम काय आहेत। तर याआधी पीएफ अकाउंट मधून पैसे काढण्यासाठी खूपच जास्त नियम फॉलो करावे लागत होते आणि आता जे याआधी 13 नियम होते ते बदलून फक्त 3 नियम लागू केले आहेत आणि आता पैसे काढण्यासाठी फक्त 3 कॅटेगरी आहेत। तर पहिली कॅटेगरी इसेन्शियल नीड्स, जसं की शिक्षणासाठी, मेडिकलसाठी आणि लग्नासाठी, हे इसेन्शियल नीड्स मध्ये येतं। आणि दुसरी कॅटेगरी हाऊसिंग नीड्स, जसं की घर घ्यायचं असेल त्याच्यासाठी किंवा लोन भरायचं असेल त्याच्यासाठी। आणि तिसरी कॅटेगरी नैसर्गिक आपत्ती किंवा नोकरी सोडली असेल त्याच्यासाठी। तर या 3 सोप्या कॅटेगरीमध्ये तुम्ही पैसे काढू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पैसे काढण्यासाठी कारण सांगायची गरज नाहीये। तर आधी पैसे काढण्यासाठी कारण लिहावं लागत होतं आणि त्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट सुद्धा लागत होते आणि काही डॉक्युमेंट चुकीचे असली तर खूपच जास्त प्रॉब्लेम होत होते आणि तुम्ही केलेले क्लेम रिजेक्ट सुद्धा केले जात होते। तर आता सिस्टीम ऑटोमॅटिक व्हेरीफाय करेल आणि तुम्ही केलेले क्लेम लगेचच अप्रूव्ह करेल। तर आता आपण 7 चेंजेस काय आहे ते थोडक्यात बघूया। तर पहिला चेंज, तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स 100% काढू शकता। त्यानंतर दुसरा चेंज, आता 13 रूल्स नाहीयेत तर फक्त 3 मेन कॅटेगरी आहेत। त्यानंतर चेंज नंबर 3, लिमिट वाढवली। तर आधी शिक्षणासाठी आणि लग्नासाठी फक्त 3 वेळा पैसे काढण्याचा नियम होता आणि आता शिक्षणासाठी 10 वेळा आणि लग्नासाठी 5 वेळा पैसे काढू शकता। त्यानंतर चौथा चेंज, आता 12 महिन्यांची सर्व्हिस असेल तरीही पार्शियल विड्रॉल करता येणार आहे। त्यानंतर पाचवा चेंज, पैसे काढण्यासाठी रिझन सांगण्याची गरज नाहीये। त्यानंतर चेंज नंबर 6, 25% बॅलन्स रूल, म्हणजेच ईपीएफओने रूल लागू केला आहे की पीएफ धारकाच्या खात्यात 25% पैसे असायलाच हवे आणि या पैशांवर 8.25% व्याज मिळत राहील आणि त्या व्याजाला सुद्धा व्याज मिळत राहील। त्यानंतर 7वा बदल, ऑटो क्लेम सिस्टीम। तर आता डॉक्युमेंट देण्याची गरज नाहीये, तर सिस्टीम पूर्णपणे ऑटोमॅटिक आणि डिजिटल बनतोय आणि क्लेम केल्यानंतर लगेचच तुमच्या खात्यात पैसे येतील। तर अशा पद्धतीने ईपीएफओने त्यांचे नियम सोपे आणि सरळ केले आहे। तुमचं याबद्दल काय मत आहे ते नक्की कमेंट करून सांगायचंय। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।